तर आता आपण बनवणार आहे पनीरची भाजी। तर आता तेल गरम करायला टाकलेलं आहे आणि कांदा भाजायला घेतलेला आहे। तर कांदा उभा चिरलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर तेल गरम झालेलं आहे। तर आता आपण कांदा टाकून घेऊया गरम तेलात। तर तुम्ही बघू शकता 2-3 कांदे लाल उभे चिरलेले आहेत। तर आता मिक्स करून घेऊया। तर बघा लालसर असा कलर आलेला आहे, कांदा भाजून झालेला आहे। तर आता आपण एका डिशमध्ये तो काढून घेऊया कांदा। तर कांदा काढून हा थंड करायला ठेवूया आपण, कारण तो परत बारीक करायचा आहे। तर आता आपण टाकणार आहे यात लसूण आणि आलं। तर आपण ते भाजून घेऊया तेलात। तर आता भाजून घेतलेला आहे। तर आपण मिक्स करून घेऊ आणि हे भाजून घेतलेलं आहे हे कांद्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। कांदा गार झालेला आहे। तर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात सर्व एकजीव करायचा आहे, म्हणजे बारीक करायचा आहे। तर आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पनीरची भाजी बनवली जाते। तर आता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। तर आता हे बारीक करून घेऊ। तर बारीक करून घेतलेला आहे। तर आता आपण टोमॅटो बारीक करणार आहे। तर आता टोमॅटो भिजवलेला आहे, त्यामुळे पाणी काढून टोमॅटो नुसतं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। थोडं पाणी आहे त्यात। तर बघा हे बघू शकता तुम्ही कशी पेस्ट बनलेली आहे, ती बारीक करून झालेला आहे टोमॅटो। तर आता आपण तेल गरम करायला ठेवूया। तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम झालेला आहे। तर आता आपण टाकणार आहे कच्चा मसाला यात। तर तुम्ही बघू शकता हा तेजपत्ता टाकलेला आहे, थोडे जिरे टाकलेले आहेत 1 चमचा। तर आपण हे मिक्स करून घेऊया लो गॅसवरतीच। ही चिली पावडर थोडी टाकलेली आहे चवीनुसार, हे हळद टाकले। आता मिक्स करून घेऊया आपण। आता टाकणार आहे टोमॅटोची पेस्ट केलेली, तर ती आपण टाकून मिक्स करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही तेल खूपच गरम झालेलं आहे, त्यामुळे टोमॅटो लगेच भाजत आहे। तर पेस्ट एकजीव सगळं झालेलं आहे। तर आपण यात टाकणार आहे आता आलं आणि लसणाची पेस्ट केलेली। तर ही मिक्स करून घेऊया आपण। तर मिक्स करून झालेला आहे आता। तर आपण टाकणार आहे यात थोडी धनिया पावडर। तर मिक्स करून घेऊ आपण धनिया पावडरनी। आणि तुम्ही बघू शकता थोडंसं दही आपण टाकणार आहे त्यात। दह्याने चव आणि कलरही खूप छान येतो। तर बघू शकता गॅस बंद आहे आणि भाजत आलेला आहे। तर आता आपण दहीही मिक्स करून घेऊ त्यात। तर दह्याने चव ही खूपच छान येते आणि कलर हा खूप छान येतो। तर हे मिक्स करून झालेलं आहे। तर आपण पाणी ओतून घेणार आहे। तुम्हाला थोडं पाणी ओतल्याने चव ही खूपच छान होते आणि घट्ट कालवण राहतं भाजीसोबत खायला। तर आपण टाकणार आहे मीठ आणि आता मिक्स करून घेऊया। तर बघू शकता भाजी भाकरीसोबत खायला, चपातीसोबत खायला खूपच छान झालेली आहे। तर आता आपण टाकणार आहे पनीर। सॉफ्ट आहे, आपल्याला जसं पाहिजे तसं तुम्ही बघू शकता। तर पनीर हे आपण टाकणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने पनीरची भाजी केली जाते। तर ही हिरवी मिरची आहे, त्याने टेस्टही खूपच छान येते, त्यामुळे हिरवी मिरची कट करून आतून टाकावी। तर आता मिक्स करून घेऊया, कारण त्याची चव त्यात उतरते। तर बघू शकता तुम्ही कलर हा यायला लागलेला आहे।
तर आता आपण 5 मिनिटे बंद करून ठेवूया. तर बघू शकता तुम्ही बुडबुडे आलेले आहेत आणि पनीरची भाजीसुद्धा बनलेली आहे. तर मिरची बघा, मिरची तुम्ही बघू शकता त्यात टाकून मस्त अशी शिजलेली पण आहे आणि चवही खूप छान येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं. तर बघू शकता तुम्ही तरीही खूप छान आलेली आहे. आणि गॅस बंद करताना थोडं त्यात घी टाकायचं, म्हणजे दही तूप टाकायचं, त्याने कलर पण खूप छान येतो आणि चवही खूप छान येते त्याला. तर बघू शकता तुम्ही टाकल्यानंतर कलर कसा